पप्पू धुळे आपण अंदूर शहरात संगणकाशी संपर्क साधायचा आहे. मच्छिंद्रपट्टी आपण पहिले सामना चालू होत नाही पण जोहली संघासाठी तर मात्र पारितोषिक आलेलं आहे. जर सामना जिंकला तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि मंगेश दादाच्या यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण पहिले तर अप्रतिम आपल्याला इथे आयोजन बघायला आयवा कॅशसाठी आपण पहिले की 1,000 रुपयाचा पारितोषिक आणि बाळाशेठ कांबरे यांच्याकडून 200 म्हणजे 1,200 रुपयाचा पारितोषिक आणि एक टी शर्ट. मच्छिंद्र पाटील कुठेही स्पर्धा बघितलं असं वाटतं की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि बदलापूर विभागातील पहिल्या क्रमांकाची स्पर्धा बघायला मिळते. क्या बात आहे. ईश्वर पटेल म्हणजे आमच्या डोंबिवलीतले मच्छिंद्र पाटील एक प्रसिद्ध बिल्डर. ईश्वर पटेल स्वागत आहे तुमचं दुपारच्या सत्रामध्ये. 5,000 जोहली संघ विजय संपादन केला तर 11,000 रुपयाचा पारितोषिक. मच्छिंद्र पाटील आज रविवारी पण मान्यवरांनी मात्र आपला एटीएम खुला गेला. इथे मात्र बक्षिसाची लयलूट केली. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा जोरदार टाळ्यांचा गजरात स्वागत करायचंय. जोहली पक्ष आपण पाहिलं तर सामना चालू तो वसार अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. गिरीश तरे आपण यायचंय आपल्याला पारितोषिक मिळणार आहे बाळाशेठ कांबरेकडून. गिरीश यायचंय. गिरीश तरे पारितोषिक घेऊन देतोय. जिंकली ज्वेलरी सांग. मच्छिंद्र पाटील आपण म्हणजे 31,000 रुपयाचा पारितोषिक जोहली संघासाठी जर विजय संपादन केला तर म्हणजे बघितलं तर सामना चालू व्हायच्या आधी बक्षीस लयलूट बघायला मिळते. सायकल फलंदाज करण धुळे गोलंदाजी सज्ज होतोय. ईश्वरजी पटेल यांच्याकडून 11,000 रुपये. एक प्रसिद्ध बिल्डर आहेत आमच्या डोंबिवलीतील आणि आमच्या जवळचे आहेत मंगेश दादा धुळे चेतन धुळे. चला गेम प्ले करायचा आहे. सुमित गोलंदाजीचा जोरदार आवाज आहे. मच्छिंद्र पाटील जोर आपण अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळते. 31,000 रुपयाचा पारितोषिक आहे. सुमित गोलंदाजी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. पहिला चेंडू टॅप्टर चेंडूला 30 सर्कलमध्ये मिळवला खेळून करतो. इथे मात्र फलंदाज बाद झाला पण मच्छिंद्र पाटील चेंडू फील्ड होत नाहीये. एक धाव मिळते. एकने खातो पडते करंदुळे. जर बघितलं तर या विभागातील अतिशय नामवंत फलंदाज आहे की ज्याच्या नावावर कित्येक रेकॉर्ड आहेत आणि कित्येक सामने आपल्या फलंदाज बळ जिंकू दिले. आपण पाहिली की चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक बाराम कांबरी साहेबांकडून 2,000 रुपये पारितोषिक. मच्छिंद्र पाटील आपण पाहिले की यजमान संघ खेळ म्हणजे बक्षिसाचा वर्षा होते त्यामुळे थोडीशी कॉमेंट्री देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. गिरीश तरे यायचं आपण आपलं पारितोषिक घेऊन जातो 2,000 रुपयाचं. पुढे गोलंदाजी मार्कवर सुमित. स्ट्रायकरला फलंदाज आमचा एक अतिशय चांगला गुणलेखक आणि तेवढाच चांगला सलामीचा फलंदाज रोशन धुळे एक लेदर क्रिकेटर सुद्धा. आपण जर यष्टीरक्षक येतो म्हणजे ज्ञानेश्वर थर्डमॅनला क्षेत्ररक्षण गलीमध्ये रवी वाईले बॅकवर्ड पॉइंट कवार्स क्षेत्ररक्षण ऑन साइडला फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण. सुंदर चेंडू बॉटमॅनचा वापर केला. चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या मध्ये 2 चेंडू जातो मिडविकेट मध्ये. विक येतो चेंडूला उचलतो पैकी होतो. एकाच ऍक्शन मध्ये या विकीने मात्र मच्छिंद्र पाटील आयोजकांचं लक्ष वेधून घेतलं. 133 धावा कुठल्यात 4 सामन्यांमध्ये आणि आपण 3 वेळा नाबाद होता आणि एकदाच फक्त बाद झाला दशरथ पाटील. आज आपण बघितलं की टेनिस क्रिकेटला पण या दरम्यान युवराज साळवी सुद्धा इथे आगमन झाले. त्यांच्या सुद्धा मंडळाच्या हार्दिक स्वागत. म्हणजे डोंबिवलीहून सुद्धा प्रेक्षक इथे मॅच बघण्यासाठी आलेत. म्हणजे क्रिकेट किती बघा आपण पहिले नसामध्ये भिनलाय. पुन्हा पूल करतो चेंडूला. चेंडू मात्र यावेळेला ऑफ ट्रॅप बघायला मिळतो. 6 धावा. गुड शॉट ग्लोरियस शॉट बघायला मिळतो. या ठिकाणी जोहरी संघासाठी जबरदस्त ऑफर आहे. आमचे आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक ईश्वरजी पटेल 11,000 रुपये. तसेच या टुर्नामेंटचे सर्व या टुर्नामेंटचे शिल्पकार आदरणीय मंगेशजी धुळे साहेब 10,000 रुपये. तसेच मंगेशजी धुळे यांच्याकडून 10,000 रुपये. चेतनजी धुळे 10,000 रुपये. असे टोटल 31,000 रुपये. षटकार चौकार
षटकार चौकार आणि ओंकार गणेश चुले यांच्याकडून. अच्छा अच्छा अच्छा. आणि नगराध्यक्ष आदरणीय वामनजी म्हात्रे यांच्याकडे चौकार षटकार हॅट्रिक आणि प्रत्येक चौकार 1000, षटकार 1000, चौकार 1000. धन्यवाद मच्छिंद्र पाटील. आपण पहिले शेवटचा सामना आहे, आपण पहिले आजचा शेवटचा दिवस आहे, पण हा सामना फार महत्वाचा. सेमीफायनलचा सामना, इथून तो जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे बक्षिसांची लय लूट केली जाते आणि यजमान संघ सुद्धा खेळतोय, त्यामुळे नक्कीच पारशीक वाढणार आहे. सुमित गोलंदाजी सज्ज होतो. राईट ऑफ ओव्हर मारतो. स्ट्रायकर फंदाज रोशन पुढे बाईट शॉट केला, पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅट संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आहे, कारण चेंडूची मॅरिट लवकर ओळखत नाहीये. चेंज ऑफ पेस बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिलं षटक P1चं प्रगतीपथावर आहे. सामना चालू होतो. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी वसार विपक्ष जय हनुमान क्रीडा मंडळ जोईल यांच्या माध्यमातून आपण बघतो हा सामना. अप्रतिम आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. स्वर्गीय अशी हिंदू हृदय सम्राट चषक 2016 आलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सुमित जोवेल यांकडून सायकलपंथ रोशन. सुरेख चेंडू पाडल्यानंतर खाली जातोय. पायचीचा अपील होतोय. पंच राखून जातोय की चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. धावसंख्या ती म्हणजे पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आहे पहिलं षटक 9. पहिलं षटक समाप्ती होते, मात्र धावसंख्या होती ती 9. अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे वसार विपक्ष जर आपण बघितले तर जोवेली संघामध्ये पण अतिशय चांगले गुणवान खेळाडू आहेत. जर आपण करण धुळेचा जर विचार केला तर यावर्षी खूप फॉर्मात फलंदाज आहे करण धुळे. जर आपण पाहिलं विवेक गायकवाड ज्याच्या नावावर आत्ताच आपण पाहिलं की 7 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम आहे काकाडवालच्या मैदानात. आज आपण पाहिलं तर आमचे मंगेश जरा धुळे सुद्धा आपण पाहिलं की जे VIP कोच आहेत तिथून मात्र सामन्याचा आनंद घेतात, कारण व्यासपीठावरनं नेहमी आनंद घेतात दादा, पण आज मात्र समोरच्या पॅव्हेलियन मधनं आनंद घेतात. दादा स्वागत आहे तुमचं या पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. अप्रतिम आपल्याला आयोजन बघायला मिळतंय. कुठेतरी मच्छिंद्र पाटील ही स्पर्धा बघितली तर स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकाची आठवण येते, कारण का तसाच माहोल, तसाच जोश आणि तोच हवेचा ग्राउंड, निसर्गरम्य आपल्याला ग्राउंड बघायला मिळतं. खरोखर आपल्या तोंडात लप नाहीत या मैदानाबद्दल. आपण बघितले नगराध्यक्ष वामन म्हात्रे षटकार चौकार हॅट्रिक. आपण बघितले षटकारांच्या आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी आपण बघितले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले येते. तर कृपया बलोबाट एक जाहीर सूचना आहे, जो मुख्य येण्याचा रस्ता आहे तो कृपया ब्लॉक करू नका प्लीज. तिथं गाड्या पार्क करू नका प्लीज. सर्व चालकांना मालकांना विनंती करतो आपल्या गाड्या जिथं पार्किंगची व्यवस्था तिथंच पार्क करा प्लीज. तर दशरथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर सुमित रिवाजचा वापर करतो. यावेळेला फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळाला वाटतोय मिळतो इथे. मात्र मच्छिंद्र पाटील आपण नेहमी म्हणतो ना रिवर्स फटका, लगी तो आबादी नाही लगी तो बरबादी. काय म्हणणं असणार आहे मच्छिंद्र पाटील या शॉट बद्दल? दरम्यान बालू पाटील खरोखरच जोवेल संघाचा पहिलाच मुतखडा बाजूला केलेला आहे. पहिला जबरदस्त मोठा मासा घाला. पहिली विकेट तंबूच्या आशाला. पहिल्या विकेटचं पतन जबरदस्त हादरा. पहिल्या विकेटचं सुरुंग लावले. बघूया धाव संख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच दशरथ दादा अप्रतिम गोलंदाज आणि करण धुळे सारखा म्हणजे ज्या खेळाडूला बघणारी अख्खा जोईली गावातील बदलापूर विभागातील प्रेक्षक आले होते त्या प्रेक्षकांना मात्र नाराज करतोय. पण नवीन फलंदाज विवेक गायकवाड आत्ताच या स्पर्धेत आपण 2016 मध्ये 7 चेंडू 7 षटकार बालू पाटील त्यांच्यावर तब्बल 31,000ची रोख रक्कम लावलेली आहे. आमचे ईश्वरजी पटेल 11,000 रुपये, मंगेशजी धुळे 10,000, चेतनजी धुळे 10,000, म्हणजे टोटल 31,000 आणि राहिलेले 3 लाख म्हणजे 3,31,000 रक्कम कमी नाही. दशरथ पाटील आज टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आले. म्हणजे एखादा गरीब माणूस त्याचं लग्न आरामशीर होईल 3 लाखामध्ये. लग्न होते 3 लाखामध्ये. 50,000 साखरपुडा, 50,000 हळद, राहिलेले इरले सुद्धा 2 लाख मध्ये होते. क्या बात आहे, क्या बात आहे. दशरथ पाटील जरा जोरदार टाळ्या होते मित्रांनो. समालोचनाच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधीचं पण ज्ञान देत आहेत. जरा जोरदार होते दशरथ पाटीलसाठी. क्या बात आहे दशरथ पाटील. त्यासाठीच आम्ही त्यांना म्हणून बोलवते ते चटपटी समालोचक म्हणून. पण त्या गोलंदाजी सज्ज होते सुमित कसगावेंकडून. राईट ऑफ ओव्हर मार्क होतो. स्ट्रायकरला फक्त विवेक गायकवाड. अतिशय सुंदर चेंडू फ्रंट ड्राईव्ह करतो. चेंडूला चेंडू घेऊन करतो त्या सर्कल मध्ये मिड ऑफला चेंडू फील्ड होतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होतो 1 धाव मिळते. आता मात्र संयमाने फलंदाजी होते दशरथ पाटील येते. मात्र धावसंख्या होती म्हणजे 1 गडी बाद 10. पुणे सुमित गोलंदाजी मार्कवर. कसगाव एंड कडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. ऑफसाईडला क्षेत्रक्षण मध्ये थर्डमॅनला क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण तयार आहे. पुन्हा अतिशय सुंदर चेंडूला मिडावला बीट करतो. चेंडू जोपर्यंत लॉंगरचा खेळाडू येतो चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत इथे 2 धावा घेण्याचा अवधी होता. नितीन येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती
12 तो संघ ते 12 पुणे त्या गोलंदाजी मार्कवर सुमित प्रथम ओव्हर मार्ग होतो. P2चं षटक चालू आहे कारण 50 ते 55 धावा करणं गरजेचं आहे कारण का आपण पहिले वसार संघ सुद्धा खूप फॉर्मात फलंदाज विक्की मात्र खूप फलंदाजी चांगली करतोय. सुमित रोशन बॅकवर्ड रन कट करतो चेंडूला तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण. जोगिंदर मात्रे मगाशी बघितले सामन्याला कलाटणे दिले होते एका चौकाराने तो जोगिंदर मजेंद्र पाटील आपल्याला जोगिंदर शर्मा कोण विसरणार की ज्याच्यामुळे आपण विश्वचषक जिंकला होता 2020चा. पुढे गोलंदाजी मार्कवर सुमित कसगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतोय. धावफल करते धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12. सुमित रोशन पुढे पूल करतोय चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्कोर ला दिन मिडविकेटच्या रिजनमध्ये जोपर्यंत जगदीश होते चेंडूला उचलतो फेकी करतो तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी आहे. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 13. एक गडी बाद 13 बाद झाला फलंदाज करण धुळे बाद झाला तर मात्र वेग गायकवाड कशा प्रकारे फलंदाजी करतोय. P2चं षटक चालू आहे. अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय. आपण वसार विपक्ष जोवेली म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आपल्याला बघायला मिळतो. सुमित कसगावेंकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकेला फलंदाज वेग गायकवाड. सुरे चेंडू गुडलाचा मारा गेला होता चेंडू फ्रंट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. षटक संपता इथं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद धावसंख्या ती जोवेली संघाची 13. तर बालू जोवेली संघ जर सामना जिंकला तर ईश्वरजी पटेल यांच्याकडनं 11,000 रुपये. मंगेश दुले साहेब या स्पर्धेचे आमचे शिल्पकार ज्यांच्याकडे 10,000 रुपये आणि चेतन दुले आमचे विद्यमान नगरचे यांच्याकडे 10,000 म्हणजे एकूण 31,000 पारशिक संघासाठी आहे. तर आमचे ओमकार गणेश दुले साहेब यांच्याकडनं लगातार 2 षटकासाठी 2,000 आणि नगराध्यक्ष मोहन मात्रे या बदलापूरच्या विकासाचे शिल्पकार आणि अंबरनाथचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार किंवा षटकारासाठी 1,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी लगातार 3 षटकारांसाठी महेश जाधव यांच्याकडे 2,000 म्हणजे एका षटकाराची किंमत इथे बोलू खूप काही असणार आहे. ते आमच्या मंचावरती पप्पू धुले यांच्या ताई विद्या सालवी या सामन्याचा आनंद लुटतात. त्यांचे पतिराज युवराज सालवी आणि त्यांचे सुपुत्र आदी सालवी सुद्धा सामन्याचा आनंद लुटतात. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया आणि बोलूया आपण आता चटपटी कॉमेंट्री आपण बोलूया दशरथ पाटील यांच्याकडे. ओ टू दशरथ पाटील. धन्यवाद मजेंद्र पाटील. या ठिकाणी बाळरामजी कांबळे साहेब अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख तसेच चौकार सलग 3-4 चौकार सलग 3 षटकार आणि हॅट्रिक विकेटसाठी 2,000 रुपये मिळते. बघूया बाळरामजी कांबळे साहेब यांच्या वतीनं. तसेच तब्बल 31,000 रुपये. तिसरं षटक घेऊन गोलंदाज तयार शंकर मात्रे गावदेवी वसार आणि जोवेली यजमान विरुद्ध पाहुणे असा हा विद्यमान सामना. राईट आर्म ओव्हर विकेट अप्रतिम फटका ह्यो 6 यस मॅग्निफिशंट पुट शॉट होती व्हाईट स्मिथ विथ फॉर 6 रन्स. अप्रतिम फटका जबरदस्त वज्र डोळा भीम डोळा मुष्टीप्रात जबरदस्त फलंदाजी आक्रमक फलंदाजी जबरदस्त अग्रेसिव्ह फलंदाज. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या झाली 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट जोवेली. गावदेवी वसार संघाने नाणे जिंकली. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण फलंदाजीचं आमंत्रण निमंत्रण बोलवून न्योता धावत दिली ती जोवेली संघ. 2 षटकात धावसंख्या 13 होती. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जबरदस्त प्रहार केला. ओरपीट चेंडू होता 11 दिनांक खेळला आणि जबरदस्त ह्यो 6 मॅग्निफिशंट स्ट्रोक. धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या फैलावली धाव्यांना आकार चालना दुजोरा मिळतो. धावसंख्या 19 1 बाद 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्ग तयार गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्पवर ओंबरट्यावर. अतिशय जबरदस्त आयोजन क्रिकेटचं चाललेलं मत ज्वर नशा कैफ धुंदी झिंग अंमल होण्याला तयार. शंकर म्हात्रे अप्रतिम चेंडू जबरदस्त चेंडू अप्रतिम मारा उत्कृष्ट मारा जालिम मारा जलाली मारा दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडू चेंडू मध्ये चेंडू मध्ये ताटाटू यातायात वाताहत विरह वियोग विसंमती दरम्यान धाव संख्या स्थगित सीमित कुंठित 19 1 बाद 19 फॉर 1 जोवेली. पुढे जाता येणार बॉलिंग मार्कवर मिस्टर शंकर म्हात्रे संघाच्या वतीने तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आणि हा चेंडू पुन्हा टायमिंग चुकते बघूया. चेंडू हवेमध्ये होता आणि झेल घेणारा जबरदस्त चेंडू केला मिडऑफच्या दिशेने दरम्यान 2 धाव मिळतात. जबरदस्त धावसंख्या 21 धाव
धावसंख्या फैलावली, धावसंख्या सजली, नटली, फुलली, खोलली, बहरली, डवली, स्थाना पन्ना अरोड विराजमान असं नसतं. धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या फुदकली. 21 वर 1 बॉम्ब 21 for 1 अशी वास्तविक स्थिती, सत्यस्थिती, विद्यमान अवस्था. ज्वेलरी संघाची यजमान विरुद्ध पाहुणे असा हा कलगीत तोरा. दोन टोळक्यामध्ये यादवी, घमासान, काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला, धुमत, चक्री, चकमक, जुगलबंदी. आत्ताशबाजी पुन्हा एकदा तयार. मिस्टर शंकर म्हात्रे पुढचा चेंडू आणि रिव्हर्सचा फटका बघूया. काय दादा क्षेत्ररक्षण, दादा एखादा आदिवासी असता त्याने तरी झेल घेतला असता. अतिशय वांजवट नपुसक क्षेत्ररक्षण करा. मोठ्या फलंदाज तुम्ही झेल सोडताय. कॅचेस विनिंग द मॅचेस. आणि जीवदान होते बघूया, कारण थोडासा मनोरंजन पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही दादा. धाव संख्या कृपया राग म्हणू नका. आता दांडके घेऊन आमचे पाटणं फोडाल. नाही तर आमचे डोंगर सुजवाल. धाव संख्या 22. गावदेव वस्त्र संघाचे तिसरे षटक प्रगतीपथात जबरदस्त सामना बघूया. हट्टी तट्टीचा सामना. गावदेव वसार समोरचा संघ जोवेली आहे. गणिताचा पेपर आहे. पेपर सोपा नाही, कारण धुळ्यांची मॅच आहे. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म होते विकेट. हो अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज भाग. दरम्यान आदरणीय गिरीश तरे यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आमचे अंबरनाथ शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बालाजी कांबरे यांच्याकडून 2,000 रुपये बक्षीस आले बघूया, पण नंतर जमा करा, नाही तर ते दानपेटीत जातील. दरम्यान दुसरा फलंदाज भाग. दुसऱ्या गडी घरात दुसऱ्या हजरात दुसऱ्या विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटची गोची काशी लोचा. 2/21 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. जोवेली संघाला नवीन फलंदाज. तिसरं षटक प्रगती पदार बघूया. गावदेवी वसार आणि जोवेली. आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, जे पैसे लावतात ते शेट लोक लावतात. आपली परिस्थिती पाहून लावा, कारण आपल्या खिशात पैसे नसले की काहीतरी एक हाऊस असते, नाही तर दुसऱ्याचा बंगला पण आपल्या झोपडीला आग लावायची. तसा काही प्रकार करू नका. पण लावलेत पैसे ते शेट लोक आहेत दादा. तुमच्याकडे उद्या रेशनला पैसे नसतील, माफ करा जरा दादा. शेवटी क्रिकेट आहे बघूया, काही हौशेला मोल नसतं असं म्हणतात. तिसरा षटक घेऊन राईट आर्म होते विकेट. आणि ह्याच्यामध्ये अप्रतिम ऑनर आहे बघूया. चेंडू हवेमध्ये दरम्यान लॉंगॉनला चेंडू पुश केलाय, चेंडू टेप केलाय, चेंडू बदललाय, चेंडू रेमटवलाय. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 24. दरम्यान आदरणीय विद्यमान नगरसेवक रमेश शोरशे साहेब यांचा आगमन. पुन्हा एकदा आपण विनंती, आपण कृपया स्टेजवर याचा प्लीज. कृपया गिरीश तरे जे आमचे बालाजी कांबरे साहेब शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख, ज्यानं आम्हाला हे मैदान आणि जेवणाचं अन्न छत्र त्यांनी चालवलं होतं बघूया. असे जबरदस्त व्यक्तिमत्व. अंबरनाथ हृदय सम्राट. धाव संख्या 23. दरम्यान धाव संख्या 18. चेंडू 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 18 बॉल्स. जबरदस्त सामना, जबरदस्त आयोजन. जय हनुमान क्रीडा मंडळ व जोवेली शाखा आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सरदार बाळासाहेब ठाकरे चषक 2016. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेट स्कॅन्डल, क्रिकेटची पसरलेली काबिल. जबरदस्त आयोजन. 12 बॉल्स टू गो. हनामालीचं षटक गरमागरमीचं स्लॉग ओव्हर. धाव संख्या 18. चेंडू 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 18 बॉल्स. कृपया गिरीश तरे दादा जर पैसे नसतील तर तेव्हा तशा सांगा, कबूल करा. गिरीश तरेसाठी 2,000 रुपये बालाराम कांबरे साहेब यांच्याकडून डोळ्यात प्लीज घेऊन. दरम्यान चौथा षटक घेऊन बघूया. गावदेवी वसार संघाचा न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कर. गोलंदाजच्या भोवळ्यावर, ओंबरट्यावर, पटलावर, पटावर,
तयार, वेशीवर ऐरणी व चव्हाट्यावर तयार, बॉलिंग मार्कर गोलंदाजीच्या भोवळ्यावर, बॉलिंग मार्कर प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गस्थ क्रमण संक्रमण. चौथा षटक पहिला चेंडू 18 चेंडू धावसंख्या 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 overs. गावदेवी वसार आणि जोवेली अशी सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. घमासान, धुमशान, रणधुंदमी, रणधुमाली, रणकंदन, रणभेरी. गोलंदाज सुमित म्हात्रे आणि हा पहिला चेंडू अकरा धावांकरता बघूया. चेंडू केलाय मिळवण्याच्या दिशेने बघूया. टॅप केलाय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धी करते. संघाची धावसंख्या 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दरम्यान आमचे आदरणीय बालांचंगर कांबरी यांच्या वतीने गिरीश तेसाठी 2000 रुपये प्लीज. आमचे नगराध्यक्ष आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते बघूया गिरीश तरेसाठी जे बालाराम कांबरे साहेब यांच्या माध्यमाने लगातार 3 षटकार. जबरदस्त बॅटिंग. चांगली बॅटिंग केल्यात. भीम पराक्रम केला. बिहारच्या लालवानी पुन्हा एकदा तयार. सुमित म्हात्रे तयार. संघाचा चौथा गोलंदाज बॉलिंग मार्कर मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज 5 बॉलांचा रन. पंचांच्या डाव्या अंगणात तयार. एक पॉइंट एक शॉट थर्ड मॅन एक शॉट कव्हर पॉइंट डीप मिड विकेट लॉंग पहिला चेंडू फ्लिक करत होता या दरम्यान जबरदस्त अपील. पंच योगेश आणि फिरोज. एकीकडे नरेंद्र मुनी दुसरीकडे अमित शहा. पंचांची जबरदस्त जोडी. संघाची धावसंख्या स्थगित. धावसंख्या 25. धन्यवाद दादा. जशी संध्याकाळ होईल 32चा टाइम होईल तेव्हा खरी कॉमेंट्री होईल. पुन्हा एकदा तयार. सुमित म्हात्रे तयार. बॉलिंग मार्कवर आयटम होऊ दे कारण भैरवी जोरात गायची असते. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड स्टंप अक्रॉस द लाईन. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये मेटकोट कुठल्या प्रकारचं जमत नाही. डॉट बॉल. चेंडू गेला एस्टेच्या मगर मिठीत. बाहू पाशात विलक्यात कवे चेंडू विसावला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित स्टेमी. धावसंख्या रोडावलेली आहे बघूया. धावसंख्या 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. जोवेली नाणेफेक धरून पहिल्यांदा फलंदाजी करतात बघूया. अतिशय भव्य दिव्य टुर्नामेंट्स रतम व स्मृती चषकानंतर 2029 टुर्नामेंट असे 2 नंबरची टुर्नामेंट जोवेलीची नाव आमच्या मंगेश दादांची, चेतनजी धुळ्यांची तसेच आमच्या बालाराम कांबरे साहेबांची. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या टुर्नामेंट्सवर आहे. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकता. जबरदस्त वर्ग. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ओडपी चेंडू होता. खरपूस समाचार. मॅग्निफिशंट, ट्रेमेंडस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडिस्टिव्ह सो दी लॉंग ऑन दॅट शुड बी 6 रन. संघाची धावसंख्या 31. जबरदस्त आयोजन बघूया. आणि सर्वांना विनंती करतोय हे मैदान नवीन तयार केलेलं आहे दादा. कुठल्याही प्रकारचा इथं घाण कचरा करू नका कारण हा परिसर हागणदारी मुक्त आहे. आणि मैदानामध्ये प्रकाश झोतातली या अंबरनाथ तालुक्यामध्ये पहिलीच प्रतियोगिता असेल. चौथा षटक प्रगती पदर. धावसंख्या 31. 1/31. पुन्हा एकदा तयार. उन्हाचे चटके बसतायत. काय नका तर 3 लाखावर लक्ष आहे. कसला ऊन कसला पाऊस होता. पैसा म्हटलं की काय नाही. पैसा नसेल तर काय झालं. बायको नवऱ्याला विचारत नाही. पोरग बापाला विचारत नाही. सासरा जावायला विचारत नाही. पुन्हा एकदा एका लाईन खेळतो बघूया. चेंडू स्क्वेअरच्या टापामध्ये जाईल बघूया. आणि चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावापासून वंचित. परावृत्त, निष्फल, विफल असा बॉल. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 32. 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/32. जोवेली. अतिशय जबरदस्त टुर्नामेंट्स. आणि या ठिकाणी जगदीश पाटील आजचं जे स्वादिष्ट भोजन अतिशय सुग्रास भोजन आम्हाला दिलं बघूया. त्यामुळे पुन्हा एकदा देणाऱ्याचे हात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण त्याचा हात घेऊ नये. चौथा षटक. पुढचा चेंडू. कृपया पाठीमागच्या गाड्या हलवायच्या प्लीज दादा. आणि ह्या चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू होता. चेंडू
चेंडू मिडॉनच्या दिशेने बघूया, पंच केला बघूया, चेंडू टॅप केलाय, धावचेत होण्याची शक्यता, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. ज्युवेलियस संघाची अतिशय जबरदस्त. संघाची धाव संख्या 34, 2 बाद 34. आणि या घरच्या मैदानात बघूया, ज्युवेलियस संघ आपल्या बाल्य किल्ल्यातच आपल्या नशीब आजमावत एक जबरदस्त संघ. अंबरनाथ तालुक्यामधील आघाडीचा संघ, निष्णात संघ. तर डोंबिवली पट्ट्यातील डोंबिवलीच्या कुशीत वसलेला गावदेवी वसार आणि बरेच समर्थक त्यांचे देखील आले, मला भेटले दादा. श्री मलंग पट्ट्यातील कारण बालू पाटील, जगदीश पाटील, विनोद पाटील प्रभारी तिकडचे. पुढच्या वेळेला त्यांचा देखील इथं स्टँड असेल. एकीकडे विनोद पाटील, दुसरीकडे जगदीश पाटील. स्टँड लावायला हरकत नाही. आणि जनगणना जर दिली त्यांना द्यायला हरकत नाही. दरम्यान संघाच्या वतीने शेवटचं षटक, अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, 6 बॉल टू गो. धाव संख्या 24 चेंडू, धाव संख्या 2 बाद 34. 34 for the loss of 2 wickets. आणि गावदेवी वसार संघाचा शेवटचा गोलंदाज विजय वायले, जबरदस्त गोलंदाज. फलंदाजांचा कर्दंकाळ बघूया, विजय वायले तयार विकेटसाठी. पहिला चेंडू तयार, शेवटचा षटक राईट डाऊन. आणि हा चेंडू पुन्हा पुल करते बघूया, प्रतिम भडका ज्युवेलियस संघाचा हा जबरदस्त गेल आउट ऑफ हे 6 मॅग्निफिशंट स्ट्रोक. जबरदस्त पुल शॉट. संघाची धाव संख्या 40 वर. नितीन तायडे आणि रवी वायले असे जबरदस्त चकमक बघूया. जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये 2 बाद 40. आता मात्र धाव संख्या, कृपया जे समोरची गाडी आहेत जगदीश पाटील. हॅलो, मी विनंती करतो या ज्या ठिकाणी आमच्या व्यासपीठाच्या डाव्या साईडला ज्या 4 व्हीलर पार्किंग केलेल्या आहेत, कृपया करून त्या ठिकाणाहून रस्त्यामध्ये लावलेल्या आहेत गाड्या, त्या ठिकाणाहून हलवायच्या आहेत. कारण एक मर्सिडीज गाडी काढायची आहे बाहेर, तर तिला अडचण निर्माण होतोय. धन्यवाद. आणि रवी वाहिले तयार. पहिला चेंडू भिरकावून दिला होता, जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभी, विस्मयकारक, चमत्कारिक, स्तुत्य फटका. संघाची धाव संख्या नेऊन तेवढी 40 वर. नितीन तायडे तयार खेळण्यासाठी रवी वाहिले याच्या माऱ्यासमोर. रवी वाहिले टू नितीन तायडे अशी चकमक, वीर चुरस कॉम्बिनेशन. हा आउटसाइड लेग स्टंप बघूया. आणि फलंदाज मात्र बाद बघूया. जबरदस्त निर्णय, पंचांचा निर्णय आमच्या दादा. या दादा आऊट झालात, आपली छाती कुठून कपाल बडवून फायदा नाही. पंचांचा निर्णय, पंच म्हणजे पांढरा हत्ती, पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्री वरचा आदेश. खलास, या दादा निघून. द मॅटर विल बी क्लोज्ड. दरम्यान तिसरा फलंदाज बाद, तिसरा गडी गाडत, तिसरा हैदरा, तिसऱ्या हेकेचं बदन. दरम्यान महेंद्र धुळे, जगदीश पाटील आम्हाला माहिती बोलवतात, 3 दिवसापूर्वी त्याचा साखरपुडा झालेला आहे. नव्या दामाचा आहे, तरणा बांड आहे. बांड म्हणजे मध्यम, बांधा, बांड म्हणजे बांधा. काय शब्द जरा चुकीचा वापरला की लोक पेटून उठतात. रांड्याच्या असा काय बोलतोय. पुन्हा शेवटचा षटक तयार. धाव संख्या 40. 3 बाद 40, 40 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 4 बॉल्स टू गो. पुन्हा तयार राहिला महोदय, विकेट तयार. शेवटचं षटक, अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, रवी तायडे, विजय वाहिले. आणि हा चेंडू पुन्हा हो, ट्रेमेंडस बॉलिंग, जबरदस्त इदन हॅट्रिक. आणि इदन हॅट्रिकच्या उंबरट्यावर
उच्छाद उद्रेक तांडव प्रलय ज्याला म्हणता येईल अप्रतिम मारा भेदक मारा उत्कृष्ट मारा ट्रेमेंडस मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग ईद ऑन हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरट्यावर मिस्टर विजय वायले गावदे वसार संघाचा हा जबरदस्त गोलंदाज धाव संख्या 4/40 40 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट नवीन फलंदाज जातोय एक शॉट एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑफ डीप बॅक पोस्ट कोयले एक शॉट गली पुन्हा एकदा तयार पुढचा चेंडूसाठी जबरदस्त मारा अप्रतिम मारा पुन्हा एकदा इथं हॅट्रिक टाळ्यांच्या गजरात स्वागत गिव्ह हिम बिग हँड क्लीन बॉल आणि हॅट्रिक आणि या स्पर्धेमध्ये दुसरे हॅट्रिकसाठी बक्षीस होते बलरामजी कांबळे साहेब 2000 रुपये ठेवले होते बघूया विजय वायले तंबूच्या दिशेनं मार्गस्थ अतिशय जबरदस्त मारा केला प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुट नेण्याचा भीम पराक्रम आणि भूषण धुले बाहेर एकदा बघूया चौथा हादरा एकेकाळी अशी परिस्थिती होती जोवेली संघ अतिशय चांगल्या परिस्थितीत होता परंतु विजय वायले यांचा हा अप्रतिम मारा इथं हॅट्रिक आणि या स्पर्धेमध्ये दुसरं हॅट्रिक अतिशय चांगला मारा भीषण अमानुष मारा अंजूरचा जो होता गोलंदाज कुणाल म्हात्रे पहिली हॅट्रिक नोंदवणारा त्याच्या खालोखाल विजय वायले फ्रॉम गावदेवी वसार दोन्ही बंधुराजे बघूया मैदानात तैनात अजय धुळे आणि रोशन धुले पप्पू धुळे यांचे छोटे बंधू बघूया आणि एक धाव मिळते बघूया जाऊ दे एक तरी एक समथिंग इज बेटर दॅन नथिंग काहीच नसण्यापेक्षा थोडं असलेलं काही वाईट नाही धाव संख्या 41 41 जोवेरी संघ बाल्य किल्ल्यात खेळतात दादा डिपॉझिट जप्त व्हायला नको नाही तर आमच्या शेटना काय वाटेल तिकीट देऊन फसलोय काय थोडस राजकीय पण पाहिजे दादा कारण मंडळी राजकीय आहे पुन्हा एकदा तयार शेवटचं षटक पुन्हा एकदा राईट आर्म 2 बॉल्स किती शेवटचा 1 बॉल टू गो शेवटचा अंतिम चेंडू येस बिग 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 जबरदस्त ऑन ड्राईव्ह संघाची धाव संख्या 47-48 धावांचं जबरदस्त टार्गेट बघूया जोवेली संघ आपला गोलंदाज मारा कसून मच्छिंद्र प्लेस साठी प्लीज कम ऑन द मायक्रोफोन मिस्टर मच्छिंद्र सर हेलो चेक तो बहुत बहुत शुक्रिया चलिए दोस्तों मैदान के ऊपर हमारे लास्ट अंतिम गेंद पर छक्का लगाकर अपनी ताकत दिखाई मैदान के ऊपर इस बल्लेबाज को ज्यादा मौका नहीं मिला बल्लेबाज करने का तो जीत के लिए 48 की आवश्यकता देखिए क्या माहौल बना है यहाँ पर मंगेश जिले साहब ने हमारे साथ हमारे वामन माते साहब नगर अध्यक्ष कुलगांव बदलापुर नगर परिषद और शिवसेना शहर प्रमुख है हमारे मंच के ऊपर मौजूद है इस मैच का लुत्फ उठा रहे पहले दिन भी आए थे यहाँ पर उद्घाटन 16 संपन्न उनके शुभाता उनके साथ कई मान्यवर अधिकारी हमारे मंच के ऊपर इस मैच का लुत्फ उठा रहे काफी बढ़िया मुकाबला काफी शानदार नजारा हम देख पा रहे दर्शकों की तादाद काफी मात्रा में चारों तरफ से खचाखच भरा मैदान बालू जी की बात करेंगे तो इस मैदान के ऊपर मैं कहूंगा बिल्कुल 30 या 35 हजार दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे स्वर्गीय रतन बोपाटी इस विषय के बाद इस प्रतियोगिता हम नाम लेंगे इतनी बड़ी प्रतियोगिता इस मैदान के ऊपर खेली जा रही है इसका मैं पूरा श्रेय दूंगा हमारे मंगेश धुले साहब चेतन धुले साहब हमारे बाराम कामरे जबरदस्त नेतृत्व के माध्यम से बदलापुर का विकास और हमारे वामन जी माते साहब भी हमारे मंच के ऊपर हैं उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे हमारे विद्यादय सालवी ये भी मंच के ऊपर है हमारे युवराज सालवी हमारे मंच के ऊपर है यस जी कृपया आमचे उमेशजी पाटील भिवंडीचे उमेशजी पाटील यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान उमेशजी पाटील प्लीज स्टेजवर या प्लीज उमेश पाटील भिवंडीचे तो आइए उमेश जी पाटिल हम आपको गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर आणि मच्छिंद्र पाटील एप्रिल महिन्यात त्यांची एक भव्य प्रतियोगिता आहे नाईट टुर्नामेंट्स युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे चषक असं ते त्याचं त्या टुर्नामेंट स्वरूप असेल उमेश पाटील प्लीज आपण स्टेजवर या
आइए उमेश जी पाटिल, स्वागत है आपका, जिनके माध्यम से 5 तारीख से लेकर 13 तारीख तक प्रतियोगिता होने वाली थी, लेकिन आदित्य ठाकरे साहब के डेट नहीं मिल पा रही है, जिसके कारण टूर्नामेंट पोस्टपोन की गई है। भिवंडी की सबसे बड़ी प्रतियोगिता हम देख पाएंगे, जिसका इनाम काफी बड़े तादाद में। तो चलते दोस्तों मैदान की तरफ, आरामी जोड़ी मैदान के ऊपर प्रस्थान कर दिए कि विकी मात्रे, उनका साथ निभाने के लिए बल्लेबाज नितिन मात्रे। जीत के लिए 48 की आवश्यकता, क्या होगा मुकाबले में? जोएली टीम मैदान के ऊपर जीत पाएगी? पहले दिन इस मैदान के ऊपर सुपर 6 में क्वालिफाई होने टीम, कई टीमों को इस मैदान के ऊपर शिकस्त देने के बाद यह टीम यहां तक पहुंच पाई है। तो सभी दर्शकों का फिर एक बार में स्वागत करेंगे। आज के प्रतियोगिता का सेमीफाइनल का दूसरा मुकाबला देख पा रहे हैं, जहां पर सवाल है 48 रन की आवश्यकता। अरबिक जोड़ी मैदान के ऊपर विकी मात्रे सबसे खूंखार शिकारी मैदान के ऊपर आ चुके हैं, जिन्होंने अपने बलबूते के बल पर पहला मुकाबला इस मैदान के ऊपर शानदार जीता था और सेमीफाइनल के मुकाबले में वहां पर इस मैदान के ऊपर अपनी ऊंचाई का सफर उन्हें तय किया था। वही बल्लेबाज मैदान के ऊपर नितिन मात्रे और विकी मात्रे अरबिक जोड़ी मैदान के ऊपर गेंद की जान कर रहे हैं, परीक्षण कर रहे हैं। जीत के लिए 48 रन की आवश्यकता है। अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाया था बल्लेबाज 47 से मनाया पर 48 की आवश्यकता बीच मैदान के बाद दोस्तों चलेंगे मैदान के बाद सेमीफाइनल का मुकाबला। दर्शकों की तादाद काफी मात्रा में, चारों तरफ से दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। सभी दर्शकों का, पधारे हुए अतिथि गणों का और प्रतियोगिता में सभी खिलाड़ियों का हम तेजी से स्वागत करते हैं। दोपहर की सत्र में फिर एक बार हम लौट चलते क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में। जहां तक सवाल 48 की आवश्यकता, जोएली टीम मैदान के ऊपर ये मेजबान टीम है और दूसरी तरफ वसा टीम मेहमान टीम मैदान पर खेल रही है। दोनों के समर्थक काफी मात्रा में, आप आएगा मजा खेल का सही मायने में। आरंभिक गेंदबाज बल्लेबाज गेंदबाज में तैनात, बेहतरीन गेंदबाजी पहले गेंद यहाँ पर नितिन ताड़िया पर गेंदबाज करते हुए। ये देखिए, जब आयोजक करता हो कि टीम खेलती है तो मैदान के ऊपर एक रोमांच हम देख पाते हैं, लेकिन दबाव भी काफी होता है खिलाड़ियों के ऊपर, क्योंकि आयोजक करता हो कि टीम जब खेलती है, हमने कई मरतबा देखा है दर्शक काफी तादाद में होते हैं और दर्शकों की चीखे गूंजते मैदान के ऊपर, तब थोड़ा सा दबाव भी होता है। लेकिन दूसरा फायदा यह भी होता है कि उनका हौसला भी अफजा किया जाता है यहाँ पर। तो टीम का स्कोर यहाँ पर बन नहीं पा रहा है। और ये देखिए कमाल की टाइमिंग, गेंद को यहाँ पर बिल्कुल क्लास तो दिखा दिया, गेंद जा रही है दरमियान पॉइंट के ऊपर, गेंद सीमा पर शानदार चौका। डीजे 133 रन बनाने वाले बल्लेबाज मैदान पर खेल रहे हैं। इस विकी मात्रे ने जबरदस्त बल्लेबाज के पूरे प्रतियोगिता में 4 मुकाबले में 133 रन बनाए उन्होंने 4 मुकाबले में, और ये मुकाबला खेल रहे। देखिए टाइमिंग कितना बढ़िया यहाँ पर, बल्ले का फेस खोला यहाँ पर, फुटवर्क का इस्तेमाल, शॉट का सिलेक्शन, बॉडी का बैलेंस और जिस दिशा में गेंद का मेरिट है उस दिशा में खेलने का प्रयास करते हैं। अच्छी बल्लेबाज करते हैं बल्लेबाज, काफी अच्छी बल्लेबाजी 4 मुकाबले में इस बल्लेबाज ने की। ये बल्लेबाज मैदान के लिए जोएली टीम के लिए कर्दन काल बन सकता है। इस बल्लेबाज का विकेट जल्दी मिला जोएली टीम को तो वापसी की उम्मीद की जा सकती है, लेकिन यह बल्लेबाज मैदान के ऊपर 3 ओवर तक रहा तो मुकाबले का पर्दाफाश करने की क्षमता इस बल्लेबाज के अंदर है। तो जोएली के हमारे मंगेश दुले साहब इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। हमारे दुर्वास दुले साहब भी है, उनके साथ वामन महात्रे साहब हमारे नगर अध्यक्ष और शिवसेना शहर प्रमुख है, वो भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, बेहतरीन गेंदबाजी है, लेकिन विकेट कीपर इस गेंद को ने यहाँ पर पिल कर हल्का सा उछाल इस गेंद को दिया था, बाउंस किया था और यहाँ पर अंपायर जता रहे इस गेंद को बाउंस यहाँ पर मिला था, अतिरिक्त बाउंस मिला था इस गेंद से। डॉट गेंद की समाप्ति हुई, अच्छी वापसी की गेंदबाज नितिन तायरे ने। 5 रन मिले यहाँ पर, 4 गेंदों का खेल समाप्त के बाद 2 गेंदे डॉट फेंके इस गेंदबाज ने। अभी भी 2 गेंदों का खेल यहाँ पर पर्याप्त है, पहले ओवर का खेल जारी है। फुलटॉस गेंद गैप में खेला, पर कोई मौका नहीं खिलाड़ी के पास, गेंद वन बाउंस, गेंद सीमा पार, शानदार चौका। जोएली संघाला सुवर्ण संधी असणार आहे की कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तर आदरणीय बालाराम शेठ कांबरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। ओटू मचिंद्र सर। जगदीश, आपने यहाँ पर विकेट हटने की बात की, लेकिन गेंदबाज दिशा से भटक गया यहाँ पर, क्योंकि बल्लेबाज आरंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर अच्छे बल्लेबाज करे, दोनों बल्लेबाज खूंखार शिकारी है, दोनों रिदम में बल्लेबाज करे, चौके चक्की की बौछार करे मैदान के ऊपर, तो गेंदबाज ऐसी दिशा से भटक रहे यहाँ पर। एक और अतिरिक्त रन का इजाफा, एक तो रनों का कल उसमें 13 महीना जोएली टीम के लिए, और ये आसान सा क्या छोड़ दिया,
खिलाड़ी वहां पर तैनात है। भारत दुलत वहां पर एक अच्छे खिलाड़ी है, उनसे उम्मीद नहीं थी यहाँ पर, लेकिन मैंने पहले जिक्र किया था कि जब आयोजकर्ताओं की टीम मैदान पर खेलती है तो उनके ऊपर दबाव काफी होता है। उस दबाव को यहाँ पर हटाकर यहाँ पर खेल करना जारी होगा। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर बनता हुआ 1 ओवर के समाप्ति के तत्पश्चात यहाँ पर 10 रन। जीत के लिए 48 की आवश्यकता है, दिल्ली दूर नहीं है, क्योंकि ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बनता हुआ 10 रन। दोनों बल्लेबाज फाइटर बल्लेबाज है, दोनों बल्लेबाज यहाँ पर एक खेल रहे यहाँ पर आक्रामक रवैया अपनाकर, दूसरा खेला सिंगल डबल के ऊपर ध्यान देकर। दोनों का मकसद एक ही है, खेलने का जरिया अलग है। या दरम्यान जोईली संघाला सुवर्ण संधी असणार आहे। आदरणीय वामन शेठ म्हात्रे नगराध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जोईली संघाला। निश्चित बहुत बहुत शुक्रिया आप पर मोहम्मद जी मात्रे, इस मैच का लुत्फ भी उठा रहे हैं आप और साथ साथ बख्शिशों की खैरात भी करें। आपका बहुत बहुत स्वागत है। जोईली गांव हमारे मंगेश दुले साहब और मोहम्मद मात्रे का रिश्ता काफी नजदीक है, काफी क्लोज है, काफी दोस्ती है उनके बीच, काफी संबंध है और इस संबंध को यहाँ पर आगे बढ़ाते हुए इस मंच के ऊपर अक्सर आते हो, उनका भी शुक्रिया अदा करके। और की समाप्ति, टीम का स्कोर बनता हुआ 10 रन। जीत के लिए अभी भी 38 रन की आवश्यकता बची हुई 4 ओवर में। जोईली टीम को कुछ नहीं करना है, विकी का विकेट चटकाना है, बस कुछ नहीं करना है आपको, लेकिन विकी को यही करना है, मैदान के ऊपर डटे रहना है और कुछ नहीं करना है आपको, क्योंकि विकी मैदान के ऊपर रन बरसने वाली मशीन है, ये रनों की मशीन है वसा टीम की। इस मशीन को हैंग करना होगा यहाँ पर गेंदबाजों को। अच्छी गेंद यहाँ पर, ये देखिए बाल बाल बच्चे मैदान के ऊपर, और इस बल्लेबाज को काफी जीवनदान मिलते हैं अक्सर। अच्छी बल्लेबाज गेंदबाजी करने का प्रयास कर रहे गेंदबाज विकी पवार, विवेक पवार, विवेक गायकवाड़। यहाँ पर स्कोरर ने नाम पवार लिखा है, स्कोरर हमारे गांव के, तो हम उन्हीं के ऊपर भरोसा जताएंगे, लेकिन गांव वाले भी कभी कभी धोखा खाते हैं, तो कोई बात नहीं। यहाँ पर विवेक गायकवाड़ यहाँ पर गेंदबाज करे। टीम का स्कोर यहाँ पर 10 रन। अच्छी गेंदबाज करने का प्रयास करती है। मुकाबले में जोईली टीम जीत पाएगी या नहीं, यहाँ पर यह भी सवाल बनाएगा, लेकिन वसा टीम का हौसला काफी मजबूत है। 4 मुकाबले जीते वसा टीम ने और एक बाय मिली जोईली टीम को, ये उनके लिए सौभाग्य की बात थी। एक मुकाबला उनका कम हुआ, विकी को मौका मिला। सबसे ज्यादा रन बनाए इस प्रतियोगिता में विकी मात्रे ने, 3 गेंद में 3 छक्के भी लगाए इस बल्लेबाज ने, और टीम का स्कोर आगे बनता हुआ यहाँ पर नितिन मात्रे बल्लेबाज कर रहे हैं, उनका साथ निभा रहे विकी मात्रे। वसा टीम की रनों की मशीन जिन्हें कहा जाता है, जिसे खूंखार शिकारी कहा जाता है, जिनके रनों की प्यास कभी कम नहीं होती, वो बल्लेबाज विकी मात्रे। खेलने का जरिया अलग है उनका, और बार बार टाटा नैनो कार को देख रहे हो और उन्हीं को देखकर ये मुकाबला खेला जा रहा है, क्योंकि टाटा नैनो कार का भी सवाल है। 2,20,000 इस गाड़ी की प्राइस है, और ये शानदार गेंदबाजी। जोईली टीम इस मैच में अपनी जान डालने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि अपने घर के मैदान के ऊपर खेल रहे, घरेलू मैदान के ऊपर, तो यहाँ पर अच्छा उनका प्रदर्शन बिल्कुल इनसे उम्मीद की जा सकती है। दर्शक उम्मीद लगाकर बैठे जोईली के कि मुकाबला हम कब जीतेंगे, लेकिन मुकाबला जीतना दोनों टीमों के लिए इतना आसान नहीं है। ये मुकाबला काफी बड़ा होगा, अंतिम क्षणों तक मुकाबला हम देख पाएंगे, इसमें कतई दोहरा नहीं है। क्लीन बॉल डीजे थोडा वेळ पहिला विकेट संपादन केला यावेळेस विवेक गायकवाड याने, आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय आदरणीय वामन शेठ म्हात्रे नगराध्यक्ष बदलापूरचे, यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। ओवर टू मचिंद्र सर। जगदीश यहाँ पर सफलता मिली है। जगदीश, ये महीना अभी मार्च का चल रहा है, शायद अभी फरवरी, उसके बाद मार्च, और मार्च में होती है हमारी काउंटिंग। यदि ज्यादा पैसा यहाँ पर उड़ाया जाएगा तो इनकम टैक्स वाले भी आ सकते हैं, यहाँ पर एक खबर हो सकती है। थोड़ा सा हंसी मजा करेंगे दोस्तों, क्योंकि मुकाबला काफी बड़ा है, दर्शक धड़कनें तेज हो रही है यहाँ पर, और मुकाबले की गरिमा को देखा जाए तो मुकाबला काफी बढ़िया खेला जा रहा है। एक ओवर का खेल समझकर टीम का स्कोर 10 है, अब दूसरा ओवर प्रगति पर है, और एक विकेट के बाद मुकाबले में आप जान डालने की कोशिश की जा रही है। सेमीफाइनल का मुकाबला वसार वर्सेस जोईली के बीच में चलता हुआ एक कश्मकश शरीरंगेज मुकाबला, और ये पल्लू स्कूप शॉट करने का प्रयास किया, और ये खिलाड़ी तैनात है, लेकिन उनके पहुंच में जब तक गेंद मिले सीधा 4 रन। खराब फील्डिंग का मुजाहरा।
ये शॉट को खेला था पहले दिलशान ने, वो जनक इस शॉट है, और इसी स्ट्रोक को खेला था मिसबा ने, गलत शॉट खेला था और भारत में विश्व कप जीता था। ये पल्लू शॉट जिसे पल्लू स्कूप कहा जाता है, पहली मर्तबा दिलशान ने खेला था अंतर्राष्ट्रीय मुकाबले में। उसके बाद ये शॉट अक्सर हम देख पाते हैं, लेकिन मिसबा ने गलत शॉट खेला था 2007 में, जोगिंदर ने गेंदबाज की थी और श्रीसर ने कैच लपका था। भारत ने विश्व कप जीता था। एक खराब शॉट महंगा भी पड़ सकता है पर, लेकिन इस समय खिलाड़ी नाकामयाब रहे। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, हौसला बुलंद ने बल्लेबाज मैदान पर आते हुए रवि वाइल है, एक अच्छे बल्लेबाज है, चौका लगाकर खाते की शुरुआत किया पर लेने की शुरू में अच्छी बल्लेबाजी कर रहे तो आरंभिक बल्लेबाज का साथ निभाने का प्रयास करे। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, 2 डिजिट में स्कोर आता हुआ। और ये आप इस खिलाड़ी का जीना आराम करेंगे आप दर्शक। एक और शानदार चौका, टीम का स्कोर बनता हुआ 19 रन। खराब फील्डिंग का कारण समीर मैदान के ऊपर खेल रहा पर, समीर ने खराब गेंदबाज यहाँ पर फील्डिंग का मुजाहरा किया। समीर हवा का झोंका कहा गया था उनको हम दिल के सनम में, और ये समीर मैदान के ऊपर अपनी टीम को खराब दिशा में लाते हुए यहाँ पर 2 चौका समीर के हाथ से निकल चुके हैं। और यहाँ पर टीम का स्कोर बनता हुआ 19 रन। इसका फायदा लिया वसार ने लगातार यहाँ पर। इस ओवर के बाद बिल्कुल हम मराठी में कमेंट करेंगे, कोई बात नहीं। यहाँ पर और विकेट, और इस समय बल्ले का फेस कॉल कर विकेट, खिलाड़ी तैनात है। शानदार फील्डिंग, चेतन दुले वहां पर खुन्नस निकाल रहे हैं। समीर ने जो गलती की थी उसकी खुन्नस से ओवर की समाप्ति, और टीम का स्कोर बनता हुआ फुल स्कोर में इजाफा हुआ। टीम का स्कोर बनता हुआ 20। तर जिंकण्यासाठी आपण वल्लारत मराठीकडे, कारण घासल्याशिवाय धारणे मराठीच्या, घासल्याशिवाय धारणे तलवारच्या पातीला आणि मराठ्याच्या शाने महाराष्ट्राच्या मातीला। मराठी आमची मायबोली, आपण मराठीकडे जिंकण्यासाठी गरज आहे आता 48 धावांची गरज आहे बाळू, आणि धावसंख्या धावाला त्या 20 धावा। 2 चौकार नशिबाचे मिळाले वसार संघाला। त्यावेळेस समीरने जर चेंडू अडवले असते तर मैदानाच्या सामन्यामध्ये मजा आली असती। आता समीरने येणारे 12 चेंडू, 18 चेंडू आणि 28 धावांची गरज। अजूनही सामना क्लोज आहे, बघायचे गेम प्लॅनिंग काय असणार आहेत। संघानायक करण दुले संघाची संघनायकाची भूमिका पार पडतोय। दुसऱ्या बाजूला आम्ही वसार संघाचा संघनायक पाहतोय तो ज्ञानेश्वर वायले, असे 2 संघनायक बालू। तर जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची। काही क्षणामध्ये बदलापूरची शान बदला या आमच्या ठाणे जिल्ह्यात चांगलं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून पाहिलंय, आनंद दिघे साहेबांनंतर एक नेतृत्व आम्ही पाहिलंय ते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, आमदार सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा व शिवसेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा यांचं काही क्षणामध्ये येथे आगमन होणार आहे। येणारे 18 चेंडू आणि गरज ती 28 धावांची। सामना क्लोज आहे, कारण हे 2 चौकार जर समीरनं फील केले असते तर सामन्यामध्ये अजून रंगत निर्माण करता आली असती, वर्चस्व निर्माण करता आलं असतं वसार संघाच्या विरुद्ध खेळताना जोवेली संघाला। मात्र अजूनही सामना बॅलन्स आहे। येणारे चेंडू 18 आणि 28 धावांची गरज। गेम प्लॅनिंग करतात संघ। या स्पर्धेमध्ये अंजूर संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय। बघायचं या संघातून कोणता संघ मेगा फायनल मध्ये येतोय। 3 लाखाची स्पर्धा मंगेश दुले साहेब आमचे, चेतन दुले साहेब आणि बाराम कांबरी यांच्यामध्ये स्पर्धा आपण पाहतोय। पप्पू दुले असतील आमचे, करण दुले असतील, तसेच महेश दुले असतील, चेतन दुले असतील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। तसे मी 18 चेंडू 28 धावांची गरज। चुका केल्यात तर तुम्हाला सामना गमावा लागेल, कारण चुकांना माफी नाहीये। क्रिकेटमध्ये जे होतं ते तुम्हाला विसरता यायला हवं, पुन्हा जोमाने सुरुवात करायला हवी आपण। दोन्ही संघांना आपण अधिक शुभेच्छा देऊया। 18 चेंडू आणि 28 धावा। गोलंदाज महेंद्र दुले, यस क्लासिकल टायमिंग, शतकचे जज करतोय फलंदाज बाद। थँक्यू डीजे। बघा करण दुलेंना झेल जेटपर्यंत एक नृत्य दाखवलं, ज्याला कॅरिबियन नृत्य म्हटलं तर वेस्ट इंडिज असे नृत्य नेहमी करत असतात, तसे नृत्य केले करण दुलेनं। एक आनंद प्रस्थापित केलाय मध्ये विवेक गायकवाड होता। तर बघा अजूनही फलंदाज विकी मात्रे मैदानावरती आहे। तो फलंदाज जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत जोईला संघ सामना जिंकेल याची शाश्वती नाहीये, कारण त्याच्याकडे चांगला स्टान्स आहे, चांगला फलंदाज आहे तो, ज्याने स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा ठोकल्या तो विकी मात्रे। बघा ते सामना कसा या मध्ये झुकताना पाहायला मिळेल।
खूप चांगला संघर्ष आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनल प्रेक्षकांच्या माहितीसाठी वसार वर्सेस जोयल यांच्यामध्ये नाणेफेकी जिंकली होती वसार संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आता मात्र फलंदाजी वसार संघ करतोय आणि 48 धावांची गरज असतात. अपलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा येतात त्या 20 धावा. नवीन फलंदाज जगदीश दूधकर. पंच काहीतरी इशारा करतात. बघा प्रवेशद्वाराजवळ आपण उठा. कधी ते आमची बाउंड्री आहे. विनंती असणारे आपण ती प्रवेशद्वार खाली करा. प्रेक्षकांना विनंती असणार मित्रांनो. खूप चांगली सुविधा तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिली. बघा प्रेक्षकांना खचाखच भरलेलं मैदान, प्रेक्षकांना ओसांडून मारणारं मैदान आम्ही पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आम्ही पाहतोय. आज स्पर्धेचे शिल्पकार आमचे मंगेश दुले साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. चेतन दुले आमच्या आणि कांबरी साहेब अप्रतिम स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग. विकीला मात्र बीट केलंय. विकी वारंवार वाचतोय कारण बरेचसे चेंडू क्लोज गेले त्याच्या बॅट अँड पॅड मध्ये निघून. मात्र हा फलंदाज दुसऱ्यांदा वाचतोय. खूप लकी खेळू आहे विकी मात्र, ज्याने स्पर्धेमध्ये खूप चांगला जीव टाकलाय. वसार संघाला चांगले दिवस दाखवलेत. वसार संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय त्याचं संपूर्ण श्रेय देईन मी या फलंदाजाला विकी मात्रेला. सर्वात जास्त चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये कोणी केली असेल तर विकी मात्रे, किरण पवार आणि त्याच्यानंतर आम्ही नाव घेऊ. लेग करतोय, सदस्य जज करतोय. चेंडू मागे जातोय. विकेट किपरच्या मागे चेंडू अडवला जातोय. सचिन दुले आता मात्र टाळ्यांचं गडगड देतोय जोवेली संघासाठी. कारण घरचा संघ ज्यावेळी मैदानावरती खेळतोय तेव्हा मात्र टाळ्यांचं गडगड आपण सदासपणे पाहत असतो. धावांचा वेग पुढे सरकतोय. 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट्स. प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. यू आर वॉचिंग द बिग फाइट. यू आर वॉचिंग द फर्स्ट सेकंड सेमीफायनल मॅच वसार वर्सेस जोइले. बघू शकाल एका बाजूला यजमान संघ, एका बाजूला पाहुणा संघ. मध्ये दशरथ पाटील, पाहुणा संघ जर आपल्या घरच्या मध्ये ते आपल्याला हरवत असेल तर पाहुण्या संघाची ताकद जास्त पाहायला मिळेल. मात्र जोइली संघाला सहन होणार नाही ते. बघा ते सामना कोणाच्या बाजूला कौल देईल. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिकेट अजून आपल्याला पाहायला मिळतात. येस महेंद्र पाटील प्लीज जरा. या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले असे आदरणीय युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय श्रीमान संजय झोमटे यांच्या आपणास विनंती आपण कृपया स्टेजवर विराज बनवायचं आहे. प्लीज संजय झोमटे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. सातत्याने तसेच आदरणीय शाखा प्रमुख देवेंद्र मालुसर यांना देखील आपण विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हावं. स्ट्रायकला जगदीश दूधकर. बघा टोपी घातली त्याने लाल आणि आमचे एसटी रक्षक रोशन दुले सुद्धा लाल टोपीमध्ये पाहू शकाल आपण. कव्हर ट्राय करतोय. क्रिकेटचा क्लास टाइम जज करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग करण दुले. व्हेरी गुड फिल्डिंग. बघा ॲटलरी अभ्यास दाखवतोय आपला आणि आपल्यामध्ये किती जोश आहे, आपला दर्जा किती आहे हा दाखवून देतोय. स्टँडर्ड दाखवून देतोय. शतकक्षणात 2 धावा निर्माण करतात फलंदाज. सिंगल डबलचं समीकरण पाहायला मिळते. धावांना मात्र उभारी दिली. ते सामन्यामध्ये जिंकण्याच्या उंबरठ्यावर दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतात, कसोटीने प्रयत्न करतात. कारण सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ सामना जिंकेल तो किमान 1,50,000 रुपयाचा मानकरी तुर्तास ठरेल. कारण जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाईल आणि तिथे जरी हरला तरी 1,50,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपण ठरू शकाल आणि खूप मोठी संधी असेल तुम्हाला मेगा फायनल जिंकण्यासाठी. व्हेरी गुड मॅच. गुड बॉलिंग. बघा गोलंदाजी खूप चांगली, क्षेत्ररक्षण खूप चांगले पाहायला मिळते. सिंगल मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना गरम होतोय. 13-24 समीकरण बघा आता मैदानात कसं आलंय. बलू मला माहिती देतात. थँक्यू बलू. खूप चांगला सामना आपण पाहतोय. या प्रश्नांच्या माहितीसाठी आपण सेमीफायनलचा सामना पाहतो. दुसरा उपांत्य फेरी आपण रंगतोय. वसार वर्सेस जोइले. 13 चेंडू आणि गरज होती 24 धावांची. तर विकी मात्र खेळतोय. आतापर्यंत विकीने आपल्या संघासाठी एक चौकार मारलाय. 6 धावांचं योगदान दिलंय. त्यानं खूप कमी फलंदाजी विकीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण विकीने अजून बॅटचा फेस खोलला नाहीये. कधी विकी बॅटचा फेस खोलेल हा प्रश्न निर्माण झालाय. येणारे चेंडू 13-24 धावा. सामना खूप क्लोज आपण पाहतोय. यस आता मात्र जल्लो जैसे हॅलो बघू शकता आपण प्रेक्षकांचा शोर शराबा. यावेळेस जोइलीचे प्रेक्षक उत्साही होतात. तर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन विकेट मिळवलाय त्याबद्दल त्याला आदरणीय बाळाराम शेठ कांबरे आणि वामन शेठ म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक.
तर महेंद्रने ज्याने झेल टिपलाय, जरा जोरदार त्याला महेंद्रसाठी खूप चांगला झेल टिपलाय, त्याने विकीचा झेल टिपलाय आणि गुरुनाथ भूषण धुलेने टिपलाय तो झेल. तर गुरुनाथ गोमारे यांच्याकडनं महेंद्रसाठी 1000 रुपये पारितोषिक आले, त्यांचं स्वागत करूया. आता सामना मात्र रंगतोय 12 चेंडू आणि 24 धावा. तर समीकर बघू शकाल 12-24. समीकर खूप मोठा आता पाहायला मिळते, कोणाचे 12 वाजणार. आता सामना रंगात आलाय बघा. जोयली संघ आता मध्ये सामन्यामध्ये शिरकाव करतोय, कारण फलंदाज बाद झालाय, तो विकी मात्र बाद झालाय. महत्वाच्या सामन्यामध्ये काहीच कामगिरी केली नाही ती या गोल्या फलंदाजाला. विकीना खूप अपेक्षा होती. या ठिकाणी मंगेदादांना अतिशय आनंद झालेला आहे. एखादा जर देवाचा आनंद व्हायचा, तसे तमाम जोवेलीकरांना, कारण विकी मात्रे जबरदस्त विकेट आणि बॉलर होता. बॅट्समन विकी मात्रे आणि बॉलर कोण? महेंद्र धोनी, म्हणजे जायंट किलर ज्याला म्हणता येईल. नशीब सिरियल किलर म्हटलात नाही तुम्ही. तर 12-24 धावा. यावेळेला आपण सामना खूप चांगला सामना आम्हाला प्रेक्षक पाहता युट्यूबच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी तुम्ही सामना पाहतात. वसार आणि अंजूर वसार आणि जोयल यांच्या सामना आपण पाहतो. दुसरा सामना खूप चांगला रंगतोय. आता 12 चेंडू आणि 24 धावा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमचे वामन माते साहेबांकडे नगराध्यक्ष यांच्याकडनं तुम्हाला दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमचे सर्व स्पर्धे शिल्पकार मंगेश दुले साहेब यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा, आणि आमचे दुर्वास दुले, आमचे चेतन दुले यांच्याकडे सुद्धा, आणि बादाम कांबरे यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. 12 चेंडू 24 धावा. तरार क्रिकेटचा बघा सामना किती रंगतोय. 12 चेंडू 24 धावा. गडी बाद झाले ते 3. लाईफ लाईन 7ची 12-24. समीकरण बघा बालू. सामना क्लोज झालाय. जोले संघाने खूप चांगले सामने जिंकले आहेत, आणि सामना आपण पाहतोय तो 12-24. निश्चित बालू 12-24 टिटवाल्याची गाडी जाते डोंबिवलीवरनं. तिथे त्या प्लॅटफॉर्मला 12-24 इंडिकेटर आम्ही पाहिले, ते इंडिकेटर पाहू शकाल आपण. कोणता संघ या स्पर्धेमध्ये उंच भरले घेईल. जोवेली संघ जिंकला, त्या स्पर्धेमध्ये खूप आनंद निर्माण करतील आयोजक. मात्र जोवेली संघ जर हरला तर मग पुढे काय, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण 12-24 समीकरण बघा. घरच्या मैदानावर तुम्ही मोठमोठ्या संघांना पराभूत होताना पाहिलाय. मात्र आजचा अनुभव माझा आजवरचा आहे. बघायचं आहे जोवेली संघ स्पर्धेत काय कमाल करतोय, कारण नशिबाची साथ लाभली आणि फलंदाज विकी मध्ये खूप लवकर बाद झालाय. प्रत्येक सामन्यामध्ये विकी नाबाद होता. 3 सामन्यामध्ये. चौथ्या सामन्यामध्ये तो 5व्या षटकावरती बाद झाला होता, आणि जोवेली संघाचा लक बघा 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. त्यामुळे कुठे का होईना गावदेवीची साथ, जानमानची साथ लाभते या जोवेली संघाला. मात्र सामना खुला आहे, कारण वसार संघ तेवढा ताकदीचा संघ तुमच्या समोर खेळतोय. 12 चेंडू 24 धावा. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. कम बॅक करतोय. 11 चेंडू 24 धावा. सामना बघा, व्हेरी गुड फिल्डिंग. समीर दुले चेंडू खाली होता. 11 चेंडू आणि 24 धावा. समीर उर्फ माठ्या खूप मोठा फलंदाज आहे. 11 चेंडू 24 धावा. सामना बघा कसा रंगतोय. प्रत्येक चेंडू सामन्यात मात्र नवीन समीकरण. एखादा चौकार षटकार आला तर मात्र वसार संघ शिरकाव करू शकेल खूप वेगाने स्पर्धेमध्ये. ब्लॉकॉलचा वापर, वारंवार मात्र आत्मघाती गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाज विवेक गायकवाड खूप चांगली गोलंदाजी करतोय बघा. ब्लॉकॉलचा वापर करतोय. मलिंगा चालू करू देतोय. आता चेंडू राहिले ते 10 आणि 10व्या 23. 10-23 समीकरण क्लोज आहे. सामना मात्र जोवेली संघाच्या बाजूला आपण पाहू शकाल. 60% सामना जोवेली संघाच्या बाजूला. 40% सामना आपण पाहू शकाल तो वसार संघाच्या बाजूला. वसार संघाचे संघालक ज्ञानेश्वर वायले एका बाजूला आपण पाहू शकाल. निश्चित ज्ञानेश्वर वायले आणि करण दुले असे 2 संघाने एकमेकांसमोर चांगले लढाई करतात. क्लीन बॉल डीजे. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवतच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता, ना त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोडी समजू नका त्याला. दरम्यान म्हणजे या ठिकाणी नुकतेच आदरणीय स्वप्नीलजी शेलवडे साहेब, युवा सेना तालुका उपप्रमुख अंबरनाथ संजय स्वप्नील शेलवडे, तसेच त्यांच्या समेत असलेले युवा सेना तालुका प्रमुख संजय झोमटे, पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजक जी मंगेश धुळे, सूर्यकांत भैकर याचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील, ओव्हर मच्छिंद्र पाटील. 9 चेंडू 23 धावा. शरद मात्र बाद झाला 0 वरती. इज गॉन ऑन डक. 0 वरती बाद झालाय. समीकरण बघा 9 चेंडू आणि 23 धावा. सामना रंगतोय बघा. प्रत्येक चेंडू सामन्यात मात्र नवीन संकल्पना आपण पाहतोय. समीकरण पाहतोय कन्वर्ट होताना पाहू शकाल आपण.
औषधांच्या चेंडू थोडासा बाहेर पिच झालाय फलंदाज बाद यस 5वा गडी बाद झाला व्हाईट यस इट इज अ व्हाईट पंचायत व्हाईटचा येतोय थँक्यू थँक्यू मर्द मराठा भडकला आता मात्र जोयली संगीत आणि गरज येते बाबी साहेबांची दशरथ सर आपण मराठी गाणं ऐकतोय मराठा गाणं ऐकतोय आबा बघा पहिल्यांचा मराठा होता लवकर उठा तलवार घेऊन युद्धाला सुटा तलवार तुटा मन पिछाने हटा आताचा मराठा उशिरा उठा दारूच्या अड्ड्यावर सुटा लिव्हर फुटा पण दारू न सुटा आताचा मराठा आपण पाहतोय 9-22 सामाची गरज सामना रंगतदार निर्माण करतोय आता समीकरण बदलतोय 9-22 5 गडी बाद झालेत सामना मात्र आता बघू शकाल पुन्हा एकदा वसार संघाच्या बाजूतून निसटून आज सामना जोईल संघाच्या बाजूला येतोय सामन्यामध्ये प्रचंड दडपण निर्माण केलंय या जोईली संघानं सुरुवातीपासून अंड प्रेशर घेण्यास भाग पडलाय वसार संघाला वसार संघाचे पाठीरेखे खूप मोठ्या संख्येने आहेत मात्र त्यांचा आवाज दाबला जातोय आता मात्र जेव्हा वसार संघ जिंकेल तेव्हा त्यांचा आवाज तुम्ही पाहू शकाल मात्र वसार संघ सामना जिंकेल का याली जोईली संघ सामना जिंकेल का सामना कोण जिंकेल कोण हारेल हा मोठा खूप प्रश्न निर्माण झालाय या मैदानावरती गुड बॉलिंग स्ट्रॉंग अपील पंचाने सांगितलं की चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जात होता सिंगल मात्र पाहायला मिळते 8 चेंडू 21 धावा सामना क्लोज बघा सामना जोईली संघाच्या बाजूला झुकताना पाहू शकाल आपण वसार संघाला गरज आहे एका मोठ्या फटक्याची चौकार किंवा षटकाची नितांत आवश्यक आहे कारण समीकरण जवळ आलंय 8 चेंडू 21 धावा खूप क्लोज आहे शतरक्षण बघू शकाल आपण जोईलीवरचे सामना आपण पाहतोय आणि मच्छिंद्र पाटील एक आयोजकांची विनंती आहे कृपया मैदानात जायचं कोणी सामना जिंका मैदानात अजिबात कोणी जायचे कुठल्याही समर्थकांनी यस चौकार टर्निंग पॉइंट चौकार दॅट्स अ टर्निंग पॉइंट चौकार समीकरण बदलतंय येणाऱ्या 7 चेंडू आणि 17 धावा यस दशरथ आणि संघाच्या वतीने शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक 6 चेंडू 17 धावांची गरज 7-17 कृपया मैदानात कोणी जाऊ नका प्लीज कोणी मैदानात जायचं कोणी संघ जिंका हरा निश्चित कोणी जाणार नाही कारण आपली शिस्तबद्ध स्पर्धा आहे प्रेक्षकांना माहिती आहे जर तुम्ही मैदानात गेला तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल तर 7 चेंडू आणि 17 धावा एक चौकार सामन्यामध्ये किती महागात पडलाय फलंदाजी करणारा फलंदाज बघू शकाल आपण ज्ञानेश्वर वाहिले खूप चांगला फलंदाज तर पाल्याचे आमचे पॅकर्स आले स्वागत आहे तुमचं सुखदेव मडवी स्वागत आहे तुमचं पाला संघ स्पर्धेत बाहेर झालाय दुसऱ्या फेरीमध्ये ते आले तिथे स्वागत आहे तुमचं 7-17 झेल कोण घेणार फलंदाज बाद 6वा गडी बाद झालाय आता 6 चेंडू आणि 17 धावा 6 बाद तर गरज आहे ती 6 चेंडू 17 धावा 6 गडी बाद झालेल्या संघाचे तर विवेक साठी 500 रुपयाचे पारितोषिक विवेक सूर्यकांत धुले यांच्याकडे यस जगदीश हॅलो याच दरम्यान व्यासपीठावरती आमचे पत्रकार आदरणीय पंकज सातारकर साहेब आणि नगरसेवक विद्यमान नगरसेवक आदरणीय पंकज पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालंय सहर्ष स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबत आदरणीय पत्रकार चंद्रशेखर भुयार साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये तर 6 चेंडू आणि 17 धावा सामना बघू शकाल एंड वक्ताला चौकार मारण्याचा सामन्यात कमबॅक करतोय हा संघ वसार संघ पुन्हा एकदा याच दरम्यान मात्र आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेब यांचं शुभ आगमन झालंय साहेब या आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे ओटू मच्छिंद्र पाटील सर 8व्या नंबरचा फलंदाज शंकर मात्र येतोय 6 चेंडू 17 धावा 6-17 बघू शकाल आपण समीकर महागात पडते थोडंसं येणारे पहिले 3 चेंडू सामन्याचं प्रतिबिंब असणार आहेत जर येणाऱ्या पहिल्या 3 चेंडू चौका षटकार तर वसार संघ शिरका करू शकेल स्पर्धेमध्ये शेवटचा षटक यस फलंदाज बाद 7वा गडी बाद
5 चेंडू 17 धावा 7 गडी बाद वसार संख्या धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती फक्त 31 आता मात्र 5 चेंडू 17 धावा जोली संघ सामना जिंकेल का असा प्रश्न निर्माण झालाय बघा महाराष्ट्राची परंपरा तुतारी बंधू आमच्या आले स्वागत आहे तुमचं ही महाराष्ट्राची परंपरा ही माऊल्यांची परंपरा आपली आणि शिवसेनेची टुर्नामेंट म्हणजे आम्ही निश्चित पाहतोय हे वाद्य बघा आता आम्हाला कॉमेंट करणं कठीण झाले कारण कॉमेंट बॉक्सला खूप आवाज येतोय कारण जोली संघ खेळतो काय हरकत नाहीये 5 चेंडू 17 धावा सामना कोण जिंकणार सामना आता जिल्ह्यात पाहायला मिळते बघा आमचे मंगेशजी दुले साहेब हे सामन्याचा आनंद लुटतात चेहऱ्यावरती अजूनही त्यांच्या स्मित असे पाहू शकाल आपण याले मध्ये चौकार पिलेल का पॉइंट व्हेरी गुड टायमिंग सदस्य जज करतोय चावाक्याच्या बाहेर सीमा पलीकडे 4 धावा सामन्यात पुन्हा एकदा शिरकाव करतोय तो मात्र वसार संघ समीकरण 4 चेंडू आणि गरज येते 4 चेंडू आणि 13 धावा सामना क्लोज आहे बघा अजूनही सामन्याचा शिरकाव करतोय हा संघ कारण एखादा गडी बाद झाला तर पुन्हा दडपण निर्माण शकेल 4 चेंडू आणि गरज 13 धावांची खूप क्लोज आहे सामना वसार संघ सामना सोडणार नाहीये आणि जोईली सामना जिंकणार की नाहीये हा प्रश्न निर्माण झालाय बघा प्रेक्षकांना श्वास रोखलाय आजचं क्रिकेट आपण पाहिलंय दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलंय क्रिकेटचा स्टँडर्ड आणि गुणवत्ता आपण पाहिलंय हे बघा आमचे फोटोग्राफर याचा आनंद लुटतात आमचे फोटोग्राफर योगेश राऊत प्रत्येक क्षणाची ते टिपतात आता समीकरण बघू शकाल 4 चेंडू आणि 13 धावा सामना क्लोज आहे बघा प्रेक्षकांच्या कालदाचे टोके चुकवणारा सामना आपण पाहतोय याच फलंदाज बाद 8वा गडी बाद झालाय 8वा गडी बाद झालाय तर 8 गडी बाद झालेत समीकरण बघू शकाल आपण 3-13 कोणाचे 3-13 वाजणार आता हा समीकरण बघू शकाल आपण 3-13 आता मध्ये जोईली संघ शिरकाव करतोय वसार संघाचे 3-13 वाजणार की जोईली संघाचे सामना क्लोज आहे आता 3 चेंडू 13 धावा असे समीकरण आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय मध्ये समीकरण चेस खूप कमी वेळा झालंय आजवरचा इतिहास आहे आजवरचा आमचा अनुभव आहे तर 3-13 हे दोन्ही आकडे अशुभ म्हटले जातात 3-13 तर जोईली संघाला विनंती आहे आपण मैदानात जायचं नाही कोणत्याही संघाला विनंती आहे सर सामना संपल्यानंतर कोणीही मैदानात जायचं नाहीये 3 चेंडू 13 धावा जेव्हा आमचे दादा आम्हाला सांगतील मंगेश दुले साहेब तेव्हा आम्ही तुम्हाला विशेष सूचना करू व्हेरी गुड बॉलिंग व्हेरी गुड फिल्डिंग चेतन दुले चेंडू कडे आलाय 2 चेंडू आता 12 धावा 2 चेंडू 12 धावा आता समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बघू शकाल आपण 2-12 सामना कसा फिरत गेला बघा सामना कसा या रिटर्न होत गेला विकी मात्र बाद झाल्यानंतर मात्र सामन्यात वर्चस्व निर्माण केलं जोईली संघानं आणि जोईली संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला पाहायला मिळता वसार संघानं 4 सामन्यामध्ये जे कमवलंय ते या सामन्यामध्ये गमावलंय मी म्हणेन तर जे सामने थरार नाट्य जिंकले वसार संघानं आणि हा मात्र सामना महत्वाचा सामना होता असं झालंय साऊथ आफ्रिकाचं जसं होतंय तसं या संघाचं झालंय सर्व सामने साऊथ आफ्रिका जिंकते मात्र विश्वकप अजून जिंकता आला नाहीये आणि तसंच होत्या संघाचं वसार संघ सर्व सामने जिंकलाय मात्र हा सामना जिंकेल का हा प्रश्न असणार आहे जर येणाऱ्या चेंडूवरती षटकार आला तर बऱ्याच जण अटॅक येऊ शकतो तिथे तर 2 चेंडू 12 धावा कारण सामना एवढा क्लोज आहे कारण पाठीराखे जोईलीची इथे काल त्याचा टोका चुकलाय त्यांचा श्वास रोखून बसलायत बघा 2 चेंडू 12 धावा नशिबाने षटकार येईल का काय होईल सामन्यामध्ये 2-12 यस गोलंदाज हुशार गोलंदाज करण धुले सामना जिंकला नाहीये तुम्ही अजून 1 चेंडू 11 धावा एखादा चेंडू वाईट आला चौकार गेला मग पुढे काय होऊ शकेल सामन्यामध्ये बघा जोईलीचे पाठीराखे इथे आनंद व्यक्त करतात मात्र सामना अजूनही क्लोज आहे 1 चेंडू 11 धावा तर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामना 3 षटकांचा होण्याची नोंद घ्या आपण त्याची संपूर्ण कॉमेंट्री 6 षटकांसाठी दहशतवादी करतील आणि सामना जिंकला जोईली संघानं या अंतिम पायरी